हिंद दी चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहब जी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर नवी मुंबई इथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे। लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेलाय। आज पहिल्या दिवशी अंदाजे 2 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी लंगर सेवेचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिलं जात आहे। संपूर्ण परिसरात 8 ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगरमध्ये सुमारे 2 ते 2.5 हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत अखंडपणे भोजन व्यवस्था सुरू असून स्वयंसेवक आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने वाढप, स्वच्छता आणि व्यवस्थापन सुरळीत पार पडते। स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आणि गुरुद्वारातील सेवादार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अन्न तयार करणं, वाटप करणं, स्वच्छता आणि व्यवस्थापनाची चोख जबाबदारी पार पाडली जाते। लंगरमध्ये पारंपरिक पद्धतीने रोटी, भाजी, डाळ, भात तसंच गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे। हजारो स्वयंसेवक सेवेमध्ये सहभागी झाले असून सेवा हीच खरी श्रद्धा असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जातोय। या समागमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन सुरू असून वाहेगुरु आणि बोले सोनिहाल सत श्री अकालच्या जयघोषात भाविक दर्शन आणि लंगर सेवेचा लाभ घेत आहेत। लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे। श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या त्याग आणि धर्मनिष्ठेच्या समर्थनार्थ आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकात्मतेचा संदेश दिला जातोय।